वसुदेवसुतं देवम् ओके. सो लास्ट टाईम आपण तिसरा अध्याय बघितला होता, कर्मयोग. आणि आज चौथा आहे. चौथा अध्याय हा मलाही आवडतो खूप, कारण तो अगेन अ लॉजिकल प्रोग्रेशन. ॲज वी सी, गीता इज व्हेरी लॉजिकल इन इट्स प्रोग्रेशन. सो फर्स्ट इट स्टार्ट्स विथ वाय ऑल दिस नॉलेज वॉज गिवन बाय श्रीकृष्ण टू अर्जुन. कारण त्याला विषाद झाला. विषाद का झाला? कारण त्याला हे सगळे त्याचेच काके मामे मित्र भावंड समोर दिसली आणि देन हिज हार्ट वॉज मूव्ड. सो विषाद होणे हा त्याचा स्टार्टिंग पॉईंट आहे. त्याच्यानंतर पुढे दुसऱ्या अध्यायामध्ये कृष्णाने त्याला सांख्ययोग सांगितला. बेसिकली त्यांनी पहिल्या अध्यायामध्ये त्याला असं थोडंसं रेप्रिमांड केलेलं आहे की तुझ्यासारखा महारथी, तुझ्यासारखा पराक्रमी धनुर्धर युद्धाला, क्षत्रिय युद्धाला उभा राहिला आहेस आणि हा अचानक दुबळेपणा आला कुठनं तुझ्यामध्ये, असं एक त्याला एक रिप्रिमांड केलेलं आहे. आणि मग ही हॅज गॉन इन टू द एक्सप्लेनेशन ऑफ द ट्रू नेचर ऑफ आवर सेल्फ्स. सो त्याचा हेतू हा आहे की तुला जे वाटतं आहे की तू यांना मारतोयस, हे कोणीतरी आहेत, हे जवळचे आहेत, हे गुरुजन आहेत, हे माझे नातेवाईक आहेत आणि तू त्यांना मारणार आहेस, हा जो भ्रम आहे तुझा. कारण हा भ्रम काय, तर तू आणि ते ॲक्च्युली वेगळे नाही आहेत. म्हणून दुसऱ्या अध्यायामध्ये सांख्ययोगामध्ये आत्म्याच्या स्वरूपाचं पूर्ण एक्सप्लेनेशन दिलेलं आहे त्यांनी, की आत्मा कसा असतो. आणि मग त्यातनं तो लक्षात येईल की तू आणि ते ॲक्च्युली वेगळे नाहीत. यू आर द सेम. कारण तो जो आत्मा आहे तो एकच आहे, तो मी आहे, मी परमात्मा आहे. सो आय ॲम व्हॉट यू आर ॲक्च्युली. यू आर नॉट डिफरंट. ना तू वेगळा आहेस माझ्यापासनं, ना ते वेगळे आहेत, आणि त्यामुळे तुम्ही दोघंही एकमेकांपासून वेगळे नाही आहेत खरं म्हणजे. सो इट्स अन इल्युजन दॅट यू हॅव गॉन इन टू, दॅट यू आर द किलर अँड दे आर किल्ड. आणि म्हणून त्यांनी दुसऱ्या अध्यायामध्ये नैनम छिंदंती शस्त्राणि नैनम दहती पावकः न चैनम क्लेदयन्त्यापो न शोषयती मारुतः, हेच आत्म्याचं ची लक्षणं जी सांगितली की नैनम छिंदंती शस्त्राणि, हा शस्त्रांनी तोडला जाऊ शकत नाही. न शोषयती मारुतः, सॉरी, नैनम छिंदंती शस्त्राणि नैनम दहती पावकः, त्याला अग्नी जाळू शकत नाही. न चैनम क्लेदयन्त्यापो, त्याला पाणी भिजवू शकत नाही. न शोषयती मारुतः, वारा त्याला सुकवू शकत नाही. सो दिस इज ॲक्च्युली द सुप्रीम एनर्जी which obviously you cannot divide, you can't cut, you can't. So तुम्ही त्याला काहीच करू शकत. इट्स इनडिस्ट्रक्टिव्ह, इट्स इम्पेरिशेबल, इट्स इटर्नल, एव्हरलास्टिंग. हे त्यांनी दुसऱ्या अध्यायामध्ये सांगितलं सांख्ययोगामध्ये. मग नॅचरली अगेन ॲज अ लॉजिकल प्रोग्रेशन अर्जुन आस्क्ड हिम की जर का असं आहे तर मग तू मला या महाभयंकर कर्माला का प्रवृत्त करतोयस? इफ दॅट आत्मा इज ऑल परवेडिंग अँड एव्हरलास्टिंग, जर का हे सगळं इल्युजनच आहे, कौल मिळतो असा, तर मग तू मला या किम घोरे कर्मे नियोजयसी केशव, असं तो म्हणून तू मला या इतक्या भयंकर कर्माला का ढकलतोयस करायला? वाय आर यू पुशिंग मी टू डू दिस हॉरिबल डीड? अँड देन ही एक्सप्लेन द इम्पॉर्टन्स ऑफ कर्म. सो कर्मयोग हा त्याच्यावर आहे सगळा. आपण मागच्या वेळेला जो बघितला, दॅट कर्मयोग इज बेसिकली द इम्पॉर्टन्स ऑफ डुईंग कर्म, बिकॉज यू कांट स्टे विदाउट डुईंग कर्म, नॉट फॉर अ मोमेंट. If you think that I will sit still and not do anything, it's not possible. Still you are doing. Yeah, you are breathing. Yeah. Your mind is active. Yeah. So तुम्ही कर्माशिवाय तर राहू शकत नाही. मग कर्माशिवाय तुम्ही आता राहू शकत नाही, तर मग तुम्हाला जी विहित कर्म आहेत दिलेली, म्हणजे द डीड्स, द ड्युटीज विच आर डेलिगेटेड टू यू, वाय यू डोंट डू दॅट. आणि ते केल्याशिवाय सुटका पण नाही तुमची.
So you will create new cycles every time. You think that I am not doing anything, but you are creating new cycles. So those cycles will again result into some kind of fruit. It will bear fruit, and that fruit you will have to accept. So you will, when you take that fruit or accept that fruit, again there is something in your mind. चांगलं वाईट, मला बरं वाटलं, मला वाईट वाटलं, whatever it is, and all that is going to create new cycles. So all that doom that we have created for ourselves, त्यातनं बाहेर पडण्यासाठी हे सगळं नॉलेज आहे. आणि मग पुन्हा ॲज अ लॉजिकल प्रोग्रेशन की मी कर्म केलं तर मला त्याचं फळ मिळणारच आहे, मग मी काय करू, कारण ॲज आय सेड द सायकल विल बी क्रिएटेड अगेन. म्हणून मग हा पुढचा अध्याय ज्ञानकर्म संन्यास योग. सो हाऊ टू ज्ञानाचं महत्त्व पहिल्यांदा, द सुप्रीम नॉलेज दॅट यू आर गोइंग टू गेन, त्याचं किती महत्त्व आहे. अँड द सेकंड थिंग इज कर्म फलाचा त्याग करणे. कर्माचा त्याग नाही. You can't just get out of that duty, but you can give up the fruits that are coming out of it. So कर्म फल जे आहे त्या कर्माचं, त्याचा त्याग करणे हा त्यातनं बाहेर पडण्याचा मार्ग आहे. बिकॉज then if you are not taking the fruit, there is no new cycle that is created. So in this birth, this life, if you keep doing your duty but disowning all the fruits that are coming out of it, you are not creating new cycles. And then there will be a full stop to that. कर्म करून संपली, पण एकही फळच नाही घेतलं, आता नवीन काय करणार मी? There is nothing to do. So that is the real destination where we want to go. सो चौथा अध्याय हा ज्ञानकर्म संन्यास योग, म्हणजे ज्ञान आणि कर्मसंन्यास असा त्याचा असं कॉम्बिनेशन येते की ज्ञान काय आहे आणि कर्मसंन्यास काय आहे. पुढचा अध्याय कर्मसंन्यास योग आहे. सो हे इलॅबोरेटेड मोर ऑन कर्मसंन्यास साईड. दिस इज अ कॉम्बिनेशन ऑफ ज्ञान कर्मसंन्यास योग. सो ज्ञान आणि कर्माचा संन्यास म्हणजे कर्माचं रिनाऊन्स करणे, त्याची फ्रूट्स, फलासक्ती सोडून देणे. फळ नको मला, कर्म सोडून देणं शक्य नाही, फळ नको मला. ओके. सो पहिल्यांदा एक छान त्यांनी एक्सप्लेन केलं की हे जे तुला मी सांगतोय हे आजचं नाही आहे. हे मी तुला आज काहीतरी नवीन नाही सांगत आहे, हे आज घडलेलं नाही आहे. हा जो योग आहे, जो योग आपण शिकतो, जो योग आपण पुढे त्याच्यावर चालण्याचा प्रयत्न करत आहोत सगळे, तो किती एन्शंट आहे हे त्यांनी सांगितले पहिल्यांदा. सो श्री भगवान उवाच, हे दिव्य ज्ञान येते त्या ज्ञानकर्म संन्यास योगाचं. इमं विवस्वते योगम प्रोक्तवान अहम अव्ययम विवस्वान मनवे प्राह मनुः इक्ष्वाकवे ब्रवीत. इक्ष्वाकवे म्हणजे इक्ष्वाकुला. आता हे म्हणजे कसं आहे की हा जो अव्यय म्हणजे इम्पेरिशेबल जो योग आहे, हा मी आधी सूर्याला सांगितला, म्हणजे विवस्वानाला. विवस्वान म्हणजे सूर्य. सो हा मी सूर्याला सांगितला. सूर्यानी तो मनूला सांगितला. विवस्वान मनवे प्राह, त्यांनी मनूला सांगितला. मनूनी इक्ष्वाकूला सांगितला. इक्ष्वाकू म्हणजे कोण? ज्या कुळामध्ये राम जन्माला आला, दॅट इज इक्ष्वाकू. त्याचं ते कुल आहे. आणि ते क्षत्रिय कुल, ते सूर्यवंशी आहेत, म्हणजे सूर्याचा तो वंश आहे. सो सूर्याच्या वंशामध्ये ते पुढे पुढे असं हा योग आला. आणि अव्यय म्हणजे कधीच न संपणारा, कधीच पेरिश न होणारा, असं ती इक्ष्वाकूला सांगितला. पुढे मग काय झालं तर एवं परंपरा प्राप्तम इमं राजर्षयो विदू. असा परंपरेने बाय ट्रॅडिशन हा योग पुढे पुढे येत गेला. आणि राजर्षी जे होते म्हणजे राजाचे ऋषी, या राजर्षींना तो समजला, म्हणजे त्यांनी तो जाणून घेतला. स काले नेह महता योगो नष्ट परंतप. आणि मग अर्जुना, काळाच्या ओघामध्ये पुढे हा योग नष्ट झाला, म्हणजे ती परंपरा कुठेतरी खंडित झाली. दॅट ट्रॅडिशन वॉज ब्रोकन.
जी गुरुशिष्य परंपरा आपल्याकडे असते की वडिलांकडनं मुलाला, मुलाकडनं त्याच्या मुलाला, असं असं ते जे चालत जातं, दॅट ट्रॅडिशन वॉज ब्रोकन ॲट सम पॉईंट ऑफ टाईम आणि हा योग नष्ट झाला. स एव अयम मया ते अद्य योग प्रोक्त पुरातन, असा हा पुरातन एन्शंट जो योग आहे तो मी तुला आज परत सांगितलेला आहे. ओरिजिनली कोणी सांगितलं तर मीच सांगितलं होता सूर्याला. मग पुढे तो चालत गेला आणि ती परंपरा खंडित झाली आणि तो बंद पडला. महता कालेनं, अनेक अशा मोठ्या एका कालखंडानंतर की मध्ये काहीच झालं नाही, तो बंदच होता. आणि आता आज तोच योग मी तुला सांगितलेला आहे. सो ही इज डिरेक्टली सेईंग, एक्सप्लेनिंग ऑल दिस टू अर्जुन. हा योग त्याला तो सांगतो आहे. कारण का? भक्तोसी मे सखाचेती रहस्यम हेतदुत्तमम. कारण हे जे उत्तम असं रहस्य आहे, हे जे सर्वोत्तम असं ज्ञान आणि एक गुह्य सिक्रेट आहे, हे मी तुला सांगितलं कारण तू माझा भक्त आणि सखासुद्धा आहेस, माझा मित्रसुद्धा आहेस. वाय नवविधा भक्ती जी असते ना, त्यामध्ये एक सख्य भक्ती आहे. त्याच्यात एक मला आत्ता अशी एक डायव्हर्जन्स एक गोष्ट आठवली साई सच्चरितातली. ती सख्य भक्तीचं एक्झाम्पल कसं असतं ते. तर माधवराव देशपांडे म्हणून बाबांचे फार जवळचे भक्त होते. ते अगदी म्हणजे त्यांचे सर्वात जवळचे भक्त तेच. ते शाळेतले मास्तर होते म्हणून त्यांना ते श्यामा म्हणायचे, शाळा मास्तर म्हणून. बाबा त्यांना श्यामा म्हणायचे. तर एक दिवस एक बाई आली, तिला मूलबाळ नव्हतं अनेक वर्ष, आणि तिला काहीतरी हवं होतं, मूलबाळ हवं होतं, म्हणून ती बाबाच्या दर्शनाला आली. तिला त्यांच्याशी एकट्याला बोलायचं होतं आणि त्यांच्याकडे सदैव भक्तांची गर्दी, त्यामुळे तिला काही ते बोलता येईना. मग ती शेवटी माधवरावांकडे गेली. माधवरावांना म्हणली की जरा तुम्ही बघा ना, जरा म्हणजे माझा जरा वशिला लावा ना, मला बोलायचं आहे. सो माधवराव म्हणले की ठीक आहे, उद्या जेव्हा त्यांचं जेवण झाल्यानंतर ते दगडावर बसतात, ते बसले की मी त्यांचा जरा चांगला मूड आहे असं बघून त्यांना सांगीन आणि तुला खूण करीन, मग तू ये, असं म्हणून ते गेले. आणि त्यांनी त्या बाईला खूण केली. तर ती आली आणि माधवराव म्हणले ही जी आली आहे बाई, हिला आता मूलबाळ नाही, खूप वर्ष झाली, काहीच नाही, तर तिला पाहिजे हे. तर बाबा म्हणले की माझ्या माथी नका मारत जाऊ, मला काही येते, मी काही करत नसतो हे सगळं असं, उगाच ह्यांना पोर नाही त्यांना पोर नाही, मी काय करणार त्यामध्ये, असं काहीतरी बोलले. तो नारळ त्या बाईने आणला होता, तो यांनी दिला बाबांना. म्हणले तो तिच्या ओटीत घाला असं सांगितलं. आणि ते त्यांना अरे तुरे करायचे बरं का बाबांना, म्हणजे ते देवा म्हणायचे त्यांना आणि असे आवाजावा पण करायचे नाही. तो घाल नारळ तिच्या ओटीमध्ये. म्हणले बाबा म्हणते हे माझ्या डोक्याला हा ताप देऊ नका, मी काही करत नाही. तर मग घाल, नाही नारळ घाल. म्हणजे तू म्हणजे ती घेऊन आली तिचं प्रारब्ध, मला काय माझ्या डोक्यावर कशाला टाकता. तर माधवराव म्हणले तुझा बोल हा ब्रह्मलेख आहे हे मला माहिती आहे, त्यामुळे तो दे तिला. मग असे बऱ्याच वेळ हुज्जत चालली त्यांची, वाद घातला. ते काय ऐकेनात, मी काय देणार नाही असं तसं. मग फोड नारळ म्हणले तो. म्हणजे मी नाही नारळ फोडणार, तिला द्या, असं चाललं. शेवटी ते वैतागले आणि साईबाबा वैतागले आणि जा रे होईल पोर असं म्हणले. तर हे म्हणले कधी ते सांग. म्हणजे 12 महिन्यात होईल, फोड नारळ तो आता, असं म्हणून तो फोडला नारळ. अर्धा स्वतः घेतला, दोघांनी खाल्ला, अर्धा तिला दिला. आणि मग माधवराव त्या बाईला म्हणले तू साक्ष आहेस म्हणे बाई, हे जे आत्ता बोललेत ना याला तू साक्ष आहेस. तुला जर 12 महिन्यात पोर झालं नाही तर असाच नारळ या देवाच्या डोक्यात घालून याला मशिदीतनं हाकलून देईन. नको आम्हाला असला देव ज्याचा शब्द खरा होत नाही, असं म्हणले. बरोबर त्याप्रमाणे तिला ते 3 महिन्यांनी तिला न्यूज आली, ते सगळं झालं. 12 महिन्यांनी तिला मुलगा झाला. मग ती घेऊन आली ती नवऱ्याबरोबर शिर्डीला. तर ते जे असं बोलणं जे असतं, हे बोलणं सख्य भक्तीचं एक्झाम्पल आहे. इतकी ती भक्ती आतमध्ये असते की तू देवच आहेस, माझाच आहेस आणि मीच आहे तुझा, असं जे असतं त्यातनं दे डोंट थिंक की मी काय बोलतो आहे. सो सख्य भक्तीचं जे एक्झाम्पल आहे ते हे तशी अर्जुनाची सख्य भक्ती आहे. तो भक्त म्हणून भक्तोसी मे सखाच इति, तू भक्तसुद्धा आहेस आणि सखासुद्धा आहेस माझा, म्हणून मी तुला हे सगळं सांगतो. मग अर्जुनाने विचारलं, त्याला हे कळलं नाही की ह्या बोलण्याचा काय अर्थ आहे.
मी हा योग सूर्याला सांगितला, मग ते असं झालं. म्हटलं की अर्जुन उवाच अपरम भवतो जन्म परम जन्म विवस्वतः कथम एतद् विजानीयाम त्वम आदौ प्रोक्तवान इति. मग त्यांनी विचारलं की अरे अपरम भव, तुमचा तर जन्म आत्ताचा हा, मग तू तर आत्ता माझ्यासमोर उभा आहेस, सूर्य किती पुरातन आहे, विवस्वानाचा जन्म हा फारच वेगळा आधीचा. मग मी हे कसं समजावं किंवा हे कसं मला कळावं की तू ते तू आधी त्याला हे विज्ञान सांगितलंस, हे मी कसं जाणावं, तू तर आत्ता आहेस, तो तर कधीच आहे. तेव्हा मग श्री भगवान उवाच, मग पुढे ते काय म्हणले, बहुनी मे व्यतीतानी जन्मानी तव चार्जुन तानी अहम वेद सर्वाणी न त्वम वेत्थ परंतप. या श्लोकावर असा जोक पण करतात की अर्जुनाचा बर्थडे कधी असतो, तो 4 जूनला असतो. कारण बहुनी मे व्यतीतानी जन्मानी तव चार्जुन असं म्हटलेलं. याचा अर्थ असा आहे की माझेही अनेक जन्म झाले आणि तुझेही, तव च अर्जुना तुझे सुद्धा अनेक जन्म झाले. तानी अहम वेद सर्वाणी, मी त्या सगळ्या जन्मांना जाणतो, त्या सगळ्या जन्मांचं ज्ञान मला आहे. न त्वम वेत्थ परंतप, पण अर्जुना तुला ते ज्ञान नाही, तुला या जन्माचं ज्ञान आहे. पण माझे जे सगळे जन्म झाले आधी, आपल्याकडे विवेकानंद हे जातीस्मर होते म्हणतात. जातीस्मर याचा अर्थ हां, सो ज्यांना सगळ्या जन्मांचं जे ज्ञान आहे ते जातीस्मर. विवेकानंद वॉज जातीस्मर. आणि मग हां हां अच्छा, बऱ्याच ठिकाणी त्यांचे हे आहे. तर त्यांना पण ही वॉज ड्युरिंग गांधीजीचा काळ, त्यांना 999 त्यांचे जन्म. 7 year old. हां, he got all this thing and by the age of 33 तर त्यांनी समाधी पण हो बरोबर. त्यांचं शंकराचार्यांसारखंच आहे ना. शंकराचार्य जेव्हा असेच 7-8 वर्षांचे असताना ते हिमालयामध्ये, आद्य शंकराचार्य हिमालयामध्ये हिंडत होते गुरु शोधायला. आणि मग त्यांना जे एक गुरु सापडले, ते एक तिथले स्वामी होते मोठे. त्यांनी त्याला विचारलं की तू कोण आहेस, मुलाला, छोटा मुलगा, तू कोण आहेस विचारलं. तू कोण आहेस या प्रश्नाचं उत्तर त्यांनी जे दिलं आहे ते निर्वाण षटकम आहे सगळं. 6 श्लोकांचं जे निर्वाण षटकम म्हणून स्तोत्र आहे. मनोबुद्धी अहंकार चित्तानी नाहम न च श्रोत्र जिव्हे न च घ्राण नेत्रे न च व्योमभूमीर्न तेजो न वायू चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. हे उत्तर दिले त्यांनी की मी कोण आहे. तू तर आज की मी कोण आहे, तर मन बुद्धी अहंकार चित्त हे मी नाही. न च श्रोत्र जिव्हे म्हणजे मी माझे कान जीभ नाक, न च श्रोत्र जिव्हे न च घ्राण नेत्रे नाक आणि डोळे हे मी नाही. न च व्योमभूमीही न तेजो न वायू, मी आकाश आणि जमीन पण नाही, तेज आणि वायू पण नाही. चिदानंद रूप शिवोहम शिवोहम, तर चित आनंद स्वरूप असा मी शिव आहे, असं उत्तर त्यांनी दिलं. सो ते घेऊन आलेले असतात, कुठल्या तरी कार्यासाठी अवतरतात. आता शंकराचार्यांनी इतक्या कमी काळामध्ये एवढ्या रचना केल्या, स्तोत्र रचली, हे केलं, आणि काय सुंदर रचना आहेत. अशा पॉवर, यू फील दॅट पॉवर इन दोज वर्ड्स. कालभैरवाष्टकम त्यांचं जे आहे, काशिकापुराधिनाथ कालभैरवम भजे, ते इतकं असं इट्स फुल ऑफ पॉवर दॅट यू फील दॅट. सो एवढं सगळं करून त्यांनी पण ते समाधीत अशी लवकरच घेतली. ते एका कार्यासाठी आलेले असतात आणि जातात. हां, करेक्ट. सो 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहून पुढे समाधी घेऊन 21व्या वर्षी निघून गेले. सो ते तेवढं कार्य संपलं की संपलं. पण या सगळ्यांना त्या सगळ्या जन्मांचं ज्ञान असतं. पुढे त्यांनी म्हणले अजोपी सन अव्ययात्मा भूतानाम ईश्वरोपी सन प्रकृतीम स्वामधिष्ठाय संभवाम्यात्म मायया. सो तुला मी सांगितलं की माझ्या अनेक जन्मांचं मला ज्ञान जे झाले, जन्माचं ज्ञान आहे, पण हे जन्म माझे झाले नाहीत, मी केले, घडवून आणले. तुम्ही जन्माला येता, आपण जन्माला येतो, पण ह्यांनी काय सांगितले, अजोपी अजहा अपी, मी अज आहे म्हणजे मला जन्म नाही ॲक्च्युली, म्हणजे मी ॲक्च्युली जन्मत नाही, मी इटर्नलच आहे ना, मी आहेच, मी जन्माला कसा येणार. तसं मी अज म्हणजे जन्माला मी येत नाही, मी अज आहे. अव्यय आत्मा, अव्यय म्हणजे कधीही नाश न पावणारा असा मी आत्मा आहे. भूतानाम ईश्वरोपी सम, या सगळ्या भूतांचा मी ईश्वर आहे. प्रकृती
स्वामधिष्ठाय असं असूनही प्रकृतीम स्वामधिष्ठाय म्हणजे प्रकृती जी आहे, जे इल्युजन क्रिएट करणारी जी माया आहे, प्रकृती आहे, त्या प्रकृतीला, ती प्रकृती मला वश आहे, माझ्या हातामध्ये आहे, माझ्या कंट्रोलमध्ये आहे. स्वाम अधिष्ठाय तिचा वापर करून संभवामी आत्ममायया मी माझ्या स्वतःच्या योगमायेनी निर्माण करतो, स्वतःला समोर येतो. मी तुमच्या समोर आलो आहे, माझ्या चॉईसनी आलो आहे, या योगमायेचा आश्रय करून आलो आहे. तुम्हाला मी जो दिसतोय आकार हा मी खरा नाही आहे, पण हा आकार का दिसतोय? कारण तुमच्या डोक्यात जे इल्युजन आहे की माणूस असा दिसतो, दॅट्स वाय लुक लाईक दिस. खरं इथे काय आहे यू विल नेवर नो, यू विल नॉट नो टुडे. यू विल थिंक दॅट आय एम अ मॅन, असा त्याचा अर्थ आहे. मी स्वतःला घडवून आणतो यदा, पुढे हे, आणि का करतो मी? यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम. मी का निर्माण करतो हा जो प्रश्न तुझ्या डोक्यात येऊ शकतो, तर जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते, म्हणजे धर्म डिटेरिओरेट होतो, आणि धर्म म्हणजे रिलिजन नाही, अगेन रायचियसनेस, when the righteousness is deteriorated to great extent, आणि नॅचरली ते जेव्हा होतं तेव्हा अधर्माचं अभ्युत्थान होतं, म्हणजे द रॉंग डुईंग रायझेस एव्हरीवेअर, डार्कनेस रायझेस. असा जेव्हा अधर्माचा जो डार्कनेस आहे, दॅट डार्कनेस रायझेस बिकॉज धर्म इज ग्लानी, म्हणजे वीकनेस, हां, वीक झालेला असतो त्याचा, जेव्हा तो जेव्हा खाली जातो आणि त्यामुळे डार्कनेस जेव्हा राईज होतो, तेव्हा तदात्मानं सृजाम्यहम, तेव्हा मी स्वतःला निर्माण करतो, म्हणजे अवतार घेतो. का? हेही का, कशासाठी करतो मी हे? भारत हा शब्द का? भारत म्हणजे अर्जुन, अच्छा, ओके. भरत कुलातला म्हणून भारत. ते त्याचं जे कुल आहे ते भरत कुल आहे. हां, त्या भरत कुलामध्ये कुरुवंश जो आहे तो भरत हा पहिला त्याचा आद्य पुरुष त्याचा, आणि म्हणून भरत कुलातला म्हणून भारत. अर्जुनाला वेगवेगळी नावं वापरलेत गीतेमध्ये कृष्णाने, तर त्याच प्रत्येक नावाला काय काय अर्थ आहेत. ऑफकोर्स ऑफकोर्स ऑफकोर्स, नो नो, इट इज नॉट इंडिया, इट इज अर्जुन. हां, अशी वेगवेगळी नावं. आता परंतप असं नाव, परंतप म्हणजे काय की जो शत्रूला ताप देणारा, म्हणजे शत्रूला नको नको करून सोडणारा जो असतो तो परंतप. अनघ असं वापरलं, म्हणजे अतिशय निष्पाप. हां, आणि मग मी हे का करतो? वाय डू आय क्रिएट माय सेल्फ? तर परित्राणाय साधूनाम विनाशायाच दुष्कृताम धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. कशासाठी करतो? तर परित्राणाय साधूनाम, जे सज्जन आहेत, जे चांगल्या मार्गावर चालणारे आहेत, त्यांचं रक्षण करण्यासाठी. परित्राणाय साधूनाम, टू प्रोटेक्ट देम. आणि विनाशायाच्या दुष्कृताम, जे दुष्कृत म्हणजे जे रॉंग डुअर्स आहेत, जे पापी आहेत, जे क्रिमिनल्स आहेत, त्यांचा नाश करण्यासाठी. धर्मसंस्थापनार्थाय, आणि पुन्हा एकदा तो रायटियसनेस एस्टॅब्लिश करण्यासाठी. धर्मसंस्थापनार्थाय, पुन्हा एकदा तो रायचियसनेस एस्टॅब्लिश करण्यासाठी मी प्रत्येक युगामध्ये संभवामी तयार होतो, अवतार घेतो. आय कम इन एव्हरी युग. सो एव्हरी युग हॅज सीन वन अवतार ॲट द एंड ऑफ इट. सो वाय ॲट द एंड ऑफ इट? बिकॉज दॅट्स द पीक ऑफ अधर्म, अभ्युत्थानम अधर्मस्य. नाव आपल्याला आत्ताच असं वाटतं काय चाललं आहे. कलियुग हे पुराणांच्या संदर्भात बघितलं, म्हणजे पुराणांनी जे एक्सप्लेन केलेलं आहे त्याप्रमाणे कलियुग हे 4,72,000 वर्षांचं आहे, आणि वी आर प्रोबॅबली 6,000 इयर्स इन इट. या 4,72,000 वर्ष हे त्याचं ॲक्च्युअल ड्युरेशन आहे. आणि वी आर इन टू, कारण साधारण महाभारताचा काळ हा 4000 BC समजला जातो. सो इट इज 4000 BC. तेव्हाच कृष्णाचा मृत्यू झाल्यानंतर, म्हणजे दॅट द्वापार युग एंडेड दॅट टाईम. कलियुग स्टार्टेड वेन कृष्णा डाईड. डाईड म्हणजे काय, ही त्यांनी अवतार संपवला, तेव्हा दॅट वॉज 4000 BC. आता आपण 2000 मध्ये होतो.
6,000 years. इट्स लॉंग वे टू गो. त्यामुळे म्हणून मला कायम असं मी हे लक्षात ठेवलेलं असतं की जर का एवढं आत्ताच हे असं मला वाटतंय तर पुढे काय काय होईल, त्यापेक्षा सुटा आधीच त्यातनं. या जन्मामध्ये इतके प्रयत्न करा की एकदा सुटलात की ना तुम्हाला पुढे कुठलेच परत यायचं नाही आहे. वन्स यू आर गॉन यू बिकम हिम. त्यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे आता आपल्याला. आणि आय हॅव गॉट ग्रेट मोटिवेशन बाय दिस थॉट दॅट इज 4,32,000 years. I don't want to subject myself to all that. So पळून जा लवकरात लवकर. एस्केप. आपल्या आता तो आम्ही कल्की पिक्चर बघत हो. सेम आहे. बघून असं वाटतं पाणी अजिबात नाही. लोक असं एक एक थेंब पाण्यासाठी Right. शोन दॅट Right. भले तर त्यांनी काय ते पिक्चर बनवलं वी डोंट नो बट सी दॅट व्हॉट यू आर सेइंग तेच Yeah. मनात येतं की Correct. बाबा We don't want to subject ourselves to that. Subject Yeah. to this. People will eat each other at some point. They are saying that actually there will be a rampant cannibalism. So why to मी म्हणतो की त्याच्या आधीच निघायत ना निघून जर पुन्हा नको आपल्याला असं करत पुढे मग त्यांनी हे सगळं आता हे एक्सप्लेन का केलं त्यांनी तर तू हे लक्षात घे की हे ज्ञान जे तुला मी सांगतोय ही रिॲलिटी आहे, हे ट्रूथ आहे. जेव्हा तुला हे यथार्थपणे तुला रिअलाईज होईल की हे सगळं माझं दिव्य कर्म आहे, हे माझं कर्मच आहे, पण हे माझं दिव्य कर्म आहे हे जेव्हा तुला कळेल तेव्हा तू तुझा देह सोडून जेव्हा जाशील तेव्हा तुला पुनर्जन्म नैती मामेती चोर्जुन. तेव्हा मात्र जन्मकर्मच मे दिव्यम एवं यो वेत्ती तत्वतः त्यक्त्वा देहम पुनर्जन्म न नैती माम इति स अर्जुन. तो पुन्हा त्याचा तो जेव्हा हे सगळं जाणतो यथार्थपणे की हे सगळं जे चाललं आहे हे इल्युजन मीच तयार केलेलं आहे, हे माझंच दिव्य कर्म आहे, तेव्हा त्यक्त्वा देहम शरीर त्यागल्यानंतर त्याला पुनर्जन्म नाही, तो मलाच येऊन मिळतो, तो मीच बनतो. बिकॉज देन ही विल बिकम मीच परमात्मा बनलो तर मलाच हे ज्ञान होतं की हे मीच केलेलं आहे. थोडक्यात काय की श्रीकृष्ण असं म्हणतो की मी केलं तू नाही केलंस, पण खरं म्हणजे यांच्यात फरकच काय आहे. अर्जुनाचा आत्मा तोच आहे जो त्याचा आत्मा आहे, म्हणजे ते अर्जुनाने पण केलेलं आहे पण त्याला ते कळत नाही आहे. बिकॉज देर इज नो ड्युॲलिटी. सो वॉट श्रीकृष्ण डिड अर्जुन ऑल्सो डिड, बट ही डझंट हॅव द नॉलेज ऑफ इट. म्हणून जेव्हा तू हे जाणशील की हे माझं दिव्य कर्म कसं आहे तेव्हा थोडक्यात म्हणजे तेव्हा तुलाही लक्षात येईल की हे तुझंच दिव्य कर्म आहे. यू अँड मी आर नॉट डिफरंट. अँड देन यू विल नॉट कम बॅक. देन त्याला मग तुला पुनर्जन्म नाही. मग आता अनेक लोक वेगवेगळ्या पद्धतीने मला भजतात, पूजा करतात. त्यांना जेव्हा हे लक्षात येतं की मी देव आहे, फॉर एक्झाम्पल मी देव नाही पण त्यांना मी देव वाटतो, मी आहे परमात्मा, फरक आहे त्यामध्ये. ये यथा माम प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहम. जे मला ज्या पद्धतीने शरण येतात त्याच पद्धतीने मी पण त्यांना भजतो. आय ऑल्सो वर्शिप देम इन द सेम मॅनर दॅट दे वर्शिप मी. या सगळ्याला ना एक इफ यू रिअली थिंक अबाउट इट, या सगळ्याला एक अद्वैताचा थ्रेड आहे. इफ यू रिअली सी ह्या सगळ्या ओके. सो हे ये यथा माम प्रपद्यन्ते, आय वॉज सेईंग की याला सगळ्याला एक अद्वैताचा थ्रेड आहे. जर का त्यातून नीट विचार की आपण केला तर की जे मला जशा पद्धतीने शरण येतात त्याच पद्धतीने मी त्यांना वर्शिप करतो. म्हणजे काय, why would God worship me? Because we are not different. Advait म्हणजे non duality. Just one. Everything is just one. We think it's different कारण it's an illusion. पुरुष दॅट इज पातंजल योगदर्शनाप्रमाणे योगसूत्रांमधला जो पुरुष किंवा द्रष्टा म्हणलेला आहे तो एकच आहे ना. द्रष्टा इन यू अँड द्रष्टा इन मी are not different. Who experiences the entire world? Who experiences all the vishayas like शब्द, स्पर्श, रूप, रसगंध, तन्मात्रा ज्या आहेत, मला आवाज ऐकू येतो. Who's hearing?
मी बघतो ते कोणाला दिसतंय. सो रमण महर्षींचं टीचिंग जे सेल्फ एन्क्वायरीचं आहे ते हे सेल्फ एन्क्वायरी. कोणाला दिसतंय तू मला छान वास आला, कोणाला आला, मला आला, तर नॅचरल क्वेश्चन इज मी कोण. सो एनिथिंग दॅट यू डू, एनिथिंग दॅट यू थिंक ऑर एनिथिंग दॅट यू एक्सपिरियन्स, एव्हरीथिंग विल बॉईल डाऊन टू द सेम क्वेश्चन, हू ॲम आय. मी भिजलो तर भिजलो आहे, कोण भिजलं तर मी भिजलो, आणि पुन्हा तर दॅट क्वेश्चन इज हू ॲम आय. सो दॅट एन्क्वायरी, ही सेड दॅट द थॉट who am I will destroy all other thoughts. If you hold on to that thought, who am I, it will destroy all other thoughts. And like a stick used to stir the fire gets burned itself inside, that thought will also get destroyed eventually. And the self will be realized. That's his teaching. सो या सगळ्यामध्ये ते मला जसं भजतात तसं मी पण त्यांना भजतो, कारण आम्ही वेगळे नाहीच होत. हा अद्वैताचा थ्रेड आहे, तो कॉन्स्टंटली दिसत राहतो गीतेमध्ये. मम वर्तमानुवर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः. सगळेजण माझ्याच मार्गाचं अनुसरण करतात. तुला वाटत असेल की तो दुर्योधन तिकडे हे करतोय, पापी आहे, दुःशासन असा आहे, द्रोणाचार्य उभे आहेत माझ्या विरुद्ध, हे तुझं इल्युजन आहे परत, कारण तेही माझाच मार्ग अनुसरत आहेत. याचं कारण काय, कारण मीच ते आहे. अद्वैत पुन्हा एकदा इथे असं दिसतं. पाप आणि पुण्य ही ड्युॲलिटी आहे ना. तुम्ही जे जे काही बोलाल, चांगलं वाईट, पाप पुण्य, ब्लॅक व्हाईट, एव्हरीथिंग इज अ ड्युॲलिटी विच इज नॉन एक्झिस्टंट इन रिॲलिटी. सो यू विल सी धिस थ्रेड एव्हरीवेअर. मी सगळे श्लोक नाही करत, काय की मी त्याचे हे केले होते. पुढे त्यांनी हा जो श्लोक आहे हा सुद्धा फार महत्त्वाचा आहे. चातुर्वर्ण्यम मया सृष्टम गुणकर्म विभागशः तस्य कर्तारम अपि माम विद्धी अकर्तारम अव्ययम. आता पहिला पार्ट जो आहे तो आपण बघू. चातुर्वर्ण्यम मया सृष्टम, 4 वर्ण आहेत, राईट. 4 वर्ण म्हणजे आता लोकांना असं वाटतं ही कास्ट सिस्टीम आहे. ही कास्ट सिस्टीम नाही आहे, ह्याला वर्ण म्हणतात. वर्ण म्हणजे 4 कॅटेगरीज क्रिएटेड फॉर सोसायटी टू फंक्शन. ते कोणते? ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. हे 4. या चौघांचंही महत्त्व आहे याच्यामध्ये, बिकॉज दे आर ऑल पीसेस ऑफ द सेम पझल. सो नाऊ एव्हरीथिंग इज पॉलिटिसाइज्ड इन आवर कंट्री. सो दे विल से की सी हे लोक, श्रीकृष्णाने यांच्या गीतेमध्ये सांगून ठेवलं आहे की मीच हे सगळ्या जाती निर्माण केल्या. आता 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 आपण अर्थ कसा लावला इथे? नाव शूद्र म्हणजे हे जे सगळे काय रिझर्व्ड कॅटेगरीमधले लोक, हे सगळे शूद्र. महार वगैरे या ज्या जाती आहेत त्यांच्या, धनगर, हे सगळे शूद्र. ब्राह्मण ते ब्राह्मण आहेत, ते वरती उच्चवर्णीय. क्षत्रिय म्हणजे हे मराठा आणि हे सगळे लोक क्षत्रिय. वैश्य म्हणजे जे व्यापारी वृत्तीचे जे लोक आहेत, जे बिझनेस करणारे लोक आहेत, ते सगळे वैश्य. हे खरं नाही आहे. खरं असं आहे की हे 4 वर्ण, या 4 वर्णांना त्यांच्या ड्युटीज दिलेल्या आहेत. ब्राह्मणांनी काय केलं? ज्ञान संपादन आणि ज्ञानदान हे ब्राह्मणाचं काम आहे, ही ड्युटी आहे. मनुस्मृतीबद्दल एवढे बोंबा मारतात सगळे हे मनुवादी अमुक तमुक जे बोलते मायावती वगैरे लोक. मनुस्मृतीमध्ये सांगितलं की ब्राह्मणांनी कधीही पैसे मिळवण्याच्या मागे लागायचं नाही, असा नियम आहे मनुस्मृतीमध्ये. ब्राह्मणांनी द्रव्यार्जन करायचं नाही. त्याला जी दक्षिणा, ऐच्छिक दक्षिणा समोरचा माणूस देईल त्याच्यात त्यांनी त्याचं लाईव्हलीहूड काढायचं आहे. सो उच्चवर्ण वगैरे नाही, इट वॉज अ पार्ट ऑफ इट एनिवे, पार्ट ऑफ दॅट सोसायटी. क्षत्रियांचं कर्तव्य काय? प्रजापालन. हे क्षत्रियाचं कर्तव्य. सावकाश. क्षत्रियाचं कर्तव्य काय सांगितलं आहे? प्रजापालन. राजा हा क्षत्रिय. त्यांनी दे आर सपोज टू प्रोटेक्ट देअर किंगडम, द पीपल लिव्हिंग इन देअर किंगडम. त्याची जबाबदारी, राजाची जबाबदारी येते. त्यांचं वेलबिईंग, त्यांचं प्रोटेक्शन हे राजाने करणं आवश्यक आहे. दॅट इज हिज ड्युटी. वैश्य हे व्यापार म्हणजे ऑब्व्हियसली ऑल द
commercial Commercial activity that happens in that kingdom is something that Vaishya is going to do. जे बलुतेदार किंवा हे जुन्या काळी होतं ना, बार्टर सिस्टीम होती. सो ऑल दोज ट्रान्झॅक्शन्स आर सपोज टू बी कॅरीड आउट बाय वैश्य. आणि शूद्र हे स्वच्छता ठेवणे आणि कला ही सगळी शूद्रांकडे होती. सो आर्ट, ऑल आर्ट फॉर्म्स, डान्स, द नाट्य थिएटर, डान्स, ऑल दिस जे राजा आणि इतर जनांसाठी तुम्ही ज्यांना त्यांना त्यांच्या एंटरटेनमेंटसाठी ज्या गोष्टी करता, हे सगळं शूद्रांचं काम होतं. हे इफ यू रिली सी ऑल दीज आर फॅसेट्स ऑफ द सोसायटी अँड दोज. Everything is interdependent. Yeah. You need money also, you need knowledge also. Correct. You need all this. You need all entertainment फॉर अ also. सोसायटी टू फंक्शन. Function, yeah. सो म्हणून त्यांनी पुढे काय म्हणलंय, चातुर्वर्ण्यम मया सृष्टम, हे 4 वर्ण मी निर्माण केले, गुण कर्म विभागशः, त्यांच्या लोकांच्या अंगी असलेले गुण आणि त्यांनी करण्याची कर्म म्हणजे ड्युटीज, ह्या बेसिसवर ही डिव्हिजन केलेली आहे. ही हॅज व्हेरी क्लिअरली इंडिकेटेड दॅट देर इज नो वर किंवा खाली, ब्राह्मणवरती शूद्र खाली असं नाही. हे सगळे लॅटरल आहेत, हे सगळे आवश्यक आहेत सोसायटीसाठी. म्हणून गुणकर्म विभागशः, नॉट बाय बर्थ. त्यांच्या हां, गुणांमुळे. इवन ब्राह्मण या शब्दाचा अर्थ पण काय आहे खरं तर, म्हणजे आम्ही स्वतःला ब्राह्मण समज, पुढे सगळा वर्णसंकरच झालेला आहे. मी जन्मानी ब्राह्मण आणि कर्मानी वैश्यच आहे. आय मॅनेज मनी, सो मी कर्मानी वैश्य. हा वर्णसंकर नंतर झाला, पण ओरिजिनली तो नव्हता. ओरिजिनली काय होता, ब्राह्मण शब्दाचा अर्थ बघ कसा आहे. आणि जन्मनो जायते शूद्रा, ते सुद्धा असं आहे, जन्मनो जायते शूद्रः संस्कारात द्विजमुच्यते, संस्कारात द्विजमुच्यते, अभ्यासात भवती विप्रः, ब्रह्मम जानाति स ब्राह्मणः. म्हणजे ब्राह्मण कोणाला म्हणायचं, जन्माला येताना सगळे शूद्र असतात. हां, जन्मनो जायते शूद्रः, जन्माला येताना शूद्रच असतो. संस्कारात द्विजमुच्यते, संस्कार म्हणजे मुंज, आमच्यात जी मुंज करतात, ती मुंज झाल्यानंतर द्विज म्हणजे दुसऱ्यांदा जन्मलेला असं म्हणतात. तो आमचा पुनर्जन्म असतो, म्हणजे वी बिकम द्विज आफ्टर मुंज. संस्कारात द्विजमुच्यते, अभ्यासात भवती विप्रः, पुढे तो जेव्हा या सगळ्या शास्त्रांचा अभ्यास करतो, पाठशाळा गुरुच्या मुखातनं ते सगळं ज्ञान घेतो, तेव्हा तो विप्र बनतो, त्याला विप्र म्हणतात. आणि ब्रह्मम जानातीचं ब्राह्मणा, जेव्हा तो ब्रह्म जाणतो तेव्हा तो ब्राह्मण होतो. म्हणजे आम्ही खरे ब्राह्मण नाहीच, ब्रह्मम जानातीचं ब्राह्मण. सो हा जो मार्ग आहे, हा सगळा गुणकर्म ह्या बेसिसवर केलेला आहे, उच्च नीच या बेसिसवर नाही केलेला. When you are born, ते क्लासिफिकेशन होणं इज नॉट पॉसिबल, तसं म्हणजे इवन इफ यू आर बॉर्न इन वन कास्ट और वन हे, तर असं काही तसं नाही होऊ शकत ते. गुण काय आपलं, व्हॉट इज युअर कॉलिंग, What is your calling? Correct. What is the skills that you are born Correct. with? There are some things. कोणामध्ये कला, त्यांचे हातच तसे असतात की ते Correct. पेंट Paint सो Yeah. दे आर मोर इन टू दॅट, दे आर सपोज टू डू दॅट असं. म्हणून तो वर्णसंकर पुढे आता होतो ना, की मी ब्राह्मणातून वैश्याचं काम करतो. आता ऋजुता डान्सर आहे प्रोफेशनल, तर ती काय आहे, मग ती जन्मानी ब्राह्मण आहे पण आहे शूद्र. हां, असा ते कन्सेप्ट आहे सगळा तो. तस्य कर्तारम अपि, पुढचा जो पार्ट जो आहे, तस्य कर्तारम अपि माम विद्धी अकर्तारम अव्ययम. हे मी निर्माण केले असं म्हणलो मी पहिल्या पार्टमध्ये. तस्य कर्तारम अपि, मी त्याचा कर्ता असूनही, विद्धी अकर्तारम अव्ययम, मी त्यांचा कर्ता असूनही अकर्ता आहे हे तू जाण. म्हणजे मी नाही केलं आहे. आणि का असं मी का म्हणतोय, आता मीच निर्माण केले, मग तर मीच करता झालो. आय एम द डुअर ऑफ इट अँड आय एम सेईंग आय एम नॉट डुअर ऑफ इट. व्हॉट डज इट मीन? न माम कर्माणि लिंपंती न मे कर्मफले स्पृहा. नाव वी आर कमिंग टू कर्मसन्यास्य. न मे कर्माणि लिंपंती न मे कर्मफले स्पृहा इति माम यो अभिजानाति कर्मभिः न स बध्यते.
म्हणजे मला ही कर्म न लिंपंती म्हणजे मला ती चिकटत नाहीत, ही कर्म मला कव्हर करत नाहीत. दे डोंट कव्हर मी, दे डोंट स्टिक टू मी. न मे कर्म फले स्पृहा, आणि ना मला कर्माच्या फळाची इच्छा आहे. मी का करता असूनही अकर्ता आहे, कारण ती कर्म मला बांधू शकत नाहीत आणि मला त्या कर्माच्या फळांची पण इच्छा नाही. न मे कर्म फले स्पृहा, मला इच्छा नाही. इति माम यो अभिज, अशा प्रकारे जो मला जाणतो, म्हणजे हे जे माझं यथार्थ रूप आहे, हे जे माझं खरं रूप आहे, रिॲलिटी ही जो यथार्थपणे जाणतो, तो सुद्धा कर्मभिही न बध्यते, तो सुद्धा कर्माने बांधला जात नाही. कारण त्याला पण हे लक्षात येतं की हे तो करतच नाही आहे. ही रिअलायझेस इट फॉर शुअर, फॉर रिअल, डाउटलेसली, दॅट ही इज नॉट डुईंग इट. एनिथिंग दॅट ही इज डुईंग, ही इज नॉट डुईंग. जसा मी करता असूनही अकर्ता आहे, असा जो मला जाणतो तो सुद्धा करता असून अकर्ता बनतो. आणि म्हणून त्याला ती कर्म बांधत नाहीत, त्याला कर्मफळाची पुढे काही त्याचे रिपरकशन्स त्याला येत नाहीत. कर्माचं बंधन त्याला लागत नाहीत, त्याला कर्म बांधू शकत नाहीत. अशा प्रकारे मग पुढे एवम ज्ञात्वा करू, म्हणजे हे सगळे मुमुक्षू जे आहेत, म्हणजे ज्यांना मोक्षाची इच्छा आहे, हु आर वॉकिंग ऑन द पाथ ऑफ दॅट फायनल डेस्टिनेशन, दे अंडरस्टँड, नो मी ॲज आय एम, अँड देन वॉक ऑन दॅट पाथ. आता कर्माबद्दल त्यांनी पुढे असं विवेचन केलं की इट्स व्हेरी डिफिकल्ट टू अंडरस्टँड. कर्माचा कन्सेप्ट फार कॉम्प्लेक्स आहे, कॉम्प्लिकेटेड आहे. तो त्यांनी एक्सप्लेन केला. आता इथे पुढच्या श्लोकामध्ये, या श्लोकामध्ये त्यांनी काय म्हणले, किम कर्म किम अकर्मेती कवयः अपि अत्र मोहितः. आता मी तुला सांगतो ना की कर्मसन्यासबद्दल तो म्हणलं की कर्मफलाचा त्याग करणे किंवा कर्मफल सोडून देणे. तर किम कर्म किम अकर्म इति कवयः अपि अत्र मोहिताः तत्ते कर्म प्रवक्ष्यामि यज् ज्ञात्वा मोक्षसे शुभात. कर्म कोणतं, म्हणजे कर्म काय आणि अकर्म काय, म्हणजे डुअरशिप अँड नॉन डुअरशिप, या दोन्हीचे अर्थ काय आहेत किंवा हे या दोन्हीमधला फरक काय आहे. कवयः अपि अत्र, आणि कवयः म्हणजे ज्ञानी या अर्थाने वापरला शब्द. ज्ञानी लोकसुद्धा इथे कन्फ्यूज होतात, संभ्रमात पडतात, मोहित होतात, म्हणजे कन्फ्यूज होतात. मोह म्हणजे कन्फ्युजन. त्यांना ज्ञानी लोकांनासुद्धा याचं कन्फ्युजन निर्माण होतं की कर्म काय आणि अकर्म काय. तर ते कर्म प्रवक्ष्यामी, तर ते जे कर्म आहे ते मी आता तुला सांगतो. यज् ज्ञात्वा, जे जाणून, मोक्षसे अशुभात, अशुभापासून तुझी मुक्तता होईल. इंटरेस्टिंग थिंग इज, हे पुढे पण एकदा आलेलं आहे, मोक्षसे शुभात, अशुभ नष्ट करीन असं कृष्णाने म्हणलेलं नाही, अशुभापासून तुझी मुक्तता होईल असं म्हणलेलं आहे. इंटरेस्टिंग थिंग टू सी, कनेक्ट इट टू पातंजल योगशास्त्र अँड यू विल सी, सृष्टी नाहीशी होत नाही, डिस्ट्रॉय होत नाही. वेन यू सी द्रष्टा, तुमच्यासाठी युनिवर्स सीजेस टू एक्झिस्ट. It still remains, but for your perspective changes. So हे काही डिस्ट्रॉय होत नाही, संपत काहीच नाही. आणि म्हणून 15व्या अध्यायात पुढे त्यांनी अश्वत्थ वृक्षाची जी उपमा दिलेली आहे या सगळ्या संसार वृक्षाला, म्हणजे पूर्ण या युनिवर्सला, ती कशी दिली आहे, अश्वत्थम प्राहुः अव्ययम म्हणले. तो अश्वत्थसुद्धा अव्यय आहे, म्हणजे तोही इम्पेरिशेबल आहे, तो सुद्धा इटर्नल आहे. पण तो खरा इल्युजरी आहे, तो इटर्नलच आहे, पण तो खरा इल्युजरी आहे. नाऊ इव्हन युअर इल्युजन गोज अवे, इट विल सीज टू एक्झिस्ट फॉर यू. म्हणून अशुभ नष्ट नाही होणार आहे, तुझी अशुभापासून मुक्तता होणार आहे. त्या एका शब्दाला एवढा अर्थ आहे. मोक्षसे अशुभात, त्यातनं तुझी मुक्तता होईल, तू त्यातनं सुटशील, बाहेर पडशील. कर्मणो ही अपि बोद्धव्यम, बोद्धव्यम च विकर्मणः, अकर्मणश्च बोद्धव्यम गहना कर्मणो गती. गहना कर्मणो गती, म्हणजे कर्माची गती इतकी गहन आहे, कर्माचा कन्सेप्ट इतका गहन, म्हणजे कॉम्प्लिकेटेड, कॉम्प्लेक्स आहे, डिफिकल्ट टू अंडरस्टँड आहे. तुम्हाला कर्मणः ही अपि बोद्धव्यम,
कर्म म्हणजे काय हे पण समजलं पाहिजे, विकर्म म्हणजे विपरीत कर्म म्हणजे काय हेही समजलं पाहिजे, आणि अकर्म म्हणजे काय हेही समजलं पाहिजे. इतकी या कर्माची गती, कर्माचा कन्सेप्ट इतका गुंतागुंतीचा आणि कॉम्प्लेक्स आहे. पुढे त्यक्त्वा कर्मफलासंगम नित्यतृप्तो निराशय, हा पुढे त्यांनी म्हणले की त्यक्त्वा कर्मफलासंगम, त्यक्त्वा कर्मफल असंगम नित्यतृप्तो निराश्रय कर्मणी अभिप्रवृत्तोपी नैवम किंचित करोति सहा. आता हे जे मगाशी म्हणलो मी करता असूनही अकर्ता आहे कसा? त्यक्त्वा कर्मफलासंगम, कर्मफळाची आसक्ती, कर्मफळाची इच्छा सोडून देऊन, नित्यतृप्तो, नित्य समाधानी, कारण त्याला काही हवं असं नको नाहीच आहे, ही डझंट वॉन्ट एनिथिंग. सो तो नित्यतृप्त आहे, समाधानी आहे. निराश्रय, स्वावलंबी, स्वतःच सगळं हे करणारा, कोणावरही अवलंबून नाही तो, म्हणजे कोणाकडनं अशी अपेक्षा नाही की त्यांनी माझं काम करावं. निराश्रय असा जो आहे तो कर्मणी अभिप्रवृत्त हा, तो जरी दिसताना कर्माला अभिप्रवृत्त झालेला म्हणजे कर्मामध्ये घडलेला, एनग्रॉस्ड इन डुईंग दॅट कर्म असा जरी दिसला तरी नैव किंचित करोति सहा, तो तरी काही करत नसतो. हे अकर्म आहे. कारण कर्म करताना दिसतोय पण त्याला कर्मफळाची इच्छा नाही. No results expected. He is not expecting anything out of it. He is not expecting others to do it for him. And he is not, because he doesn't want anything, he is completely satisfied. असा जो मनुष्य आहे तो कर्म करताना जरी दिसला तरी तो काही करत नसतो. बिकॉज एव्हरीथिंग कम्स टू मी. ही इज नॉट टेकिंग एनिथिंग. राईट. आता ह्याच्यामध्ये एक इंटरेस्टिंग मला ह्याच्यावर गोष्ट आठवते की या श्लोकाचा एक तुम्ही संदर्भ इथे लावू शकता. महाभारताच्या युद्धामध्ये जेव्हा अश्वत्थामा आणि अर्जुनांनी एकमेकांवर ब्रह्मास्त्र सोडले तेव्हा व्यासमध्ये आले. व्यासाने ती दोन्ही अडवली ब्रह्मास्त्र. आता दोन ब्रह्मास्त्र एकमेकांना जर का आपटली तर सगळ्या पृथ्वीचा नाश होईल. म्हणून त्यांनी, आणि ती दे आर अल्टिमेट वेपन्स, ब्रह्मास्त्र हे अल्टिमेट आहे, त्यांनी अडवली दोन्ही. आणि त्यांना सांगितलं की तुम्ही हा अविचार करू नका, कारण ही ब्रह्मास्त्र आपटली तर पृथ्वीचा नाश होईल, तुम्ही जे काही करताय ते सगळंच जाईल, सो परत घ्या हे. आणि मग अर्जुनानी ते गुरु, व्यास हे गुरु म्हणून अर्जुनानी ते त्यांना नमस्कार करून त्याचा ब्रह्मास्त्र परत घेतलं. अश्वत्थामा म्हणला की मला परत घेताच येत नाही, मला सोडता येतं पण मला परत घेता येत नाही. इट्स माय, आय डोंट हॅव दॅट नॉलेज, इट्स माय इनॅबिलिटी टू टेक इट बॅक. सो इट विल हॅव टू बी रिडायरेक्टेड. तेव्हा व्यास म्हणले बरं मग मी ते रिडायरेक्ट कुठे करावं. तेव्हा अश्वत्थामा म्हणला की यू रिडायरेक्ट इट ऑन उत्तराज गर्भ. उत्तरा वॉज प्रेग्नंट ॲट दॅट टाईम, अबाउट टू डिलिव्हर, म्हणजे अभिमन्यूची बायको. अभिमन्यू ऑलरेडी मेलेला होता युद्धामध्ये आणि तो एकच पांडवांचा वंश, आणि तो म्हणला मी पांडवांचा निर्वंश करणार आहे, सो उत्तरेच्या गर्भावर सोडा. त्यांनी उत्तरेच्या गर्भावर सोडलं तेव्हा अर्थातच सगळे एव्हरीवन वॉज डिव्हास्टेटेड. ते म्हणले आता ब्रह्मास्त्र तर कधी म्हणजे त्याचं काम करतंच. हां. सो उत्तराज सन वुड बी स्टील बॉर्न, एव्हरीवन न्यू ही विल डाय इनसाइड. आणि तेव्हा फक्त कृष्णाने सांगितलं की ठीक आहे आपण बघू काय पुढे. आणि मग हे जेव्हा झालं आणि ते शी डिलिवर्ड ऑफकोर्स अ डेड सन परीक्षित, तेव्हा कृष्णाने असं सांगितलं तिथे येऊन, मी माझ्या पूर्ण आयुष्यात आजपर्यंत एकदाही खोटं बोललो नसेन, तर त्या पुण्याने हा मुलगा जिवंत होऊ दे. आणि त्या पुण्याने तो मुलगा जिवंत झाला परीक्षित. द क्वेश्चन इज, ह्याचं अख्खं आयुष्य खोटं बोलण्यात आणि कपट कारस्थानं करण्यातच गेलेलं आहे. सगळं चरित्र जे कृष्णाचं आहे ते काय आहे? कपट कारस्थान, कॉन्स्पिरसीज, मॅनिप्युलेशन, एव्हरीथिंग. ही हॅज लाईड सो मेनी टाइम्स. मग कसं काय असं तो म्हणतो आणि तो मुलगा जिवंत का झाला? तर याला हा रेफरन्स आहे. मी ते कर्म जरी करताना तुम्हाला दिसलो तरी मी ते कर्म करत नाही. न किंचित करोति सहा, मी करत नाही. खोटं बोलण्याचं काम, कारण का मला कर्मफलाची स्पृहा नाही.
मला कर्मफळाची इच्छा नाही, मी कर्मफळ त्यागून दिलेलं आहे, मी माझं काम स्वतः करतो, निराश्रय आहे, नित्यतृप्त आहे, मला मिळणार काहीच नाही, देर इज नथिंग दॅट आय वॉन्ट नाव. मग मी जेव्हा खोटं बोलतो तेव्हा फक्त माझी कर्मेंद्रिय खोटं बोलतात, मी खोटं बोलत नाही, त्याचा मला स्पर्श होत नाही, कारण मी पुरुषच आहे, म्हणजे द्रष्टा आहे खरा, रिअलाइज्ड. नाव हू इज डुईंग दॅट डीड कर्म इज माय कर्मेंद्रिय विच इज जीभ, म्हणजे वाणी. वाक पाणी पादव चोपस्थ पायू ही 5 कर्मेंद्रिय आहेत ना आपली. तर तोंडाने आपण बोलतो, हे कर्म जे करतोय ते कोण करतंय? कर्मेंद्रिय. मिसयूज दिस ना, म्हणजे सगळं करून सुद्धा की हा. हो, पण मग दे आर हिपोक्राइट्स, दे विल ऑलवेज बी हिपोक्राइट्स हू सेड मी करत नाही. हा, म्हणजे त्यांना तर लायसन्स मिळून जाईल ना की डुईंग एव्हरीथिंग अँड देन सेइंग की तर माझं कर्म करते, मी खून केला काय, माझ्या हाताने केला, मी थोडी केला. सी, देन द इन्स्टंट टेस्ट इज दॅट व्हॉट डिड यू गेट आउट ऑफ इट? यू गॉट समथिंग आउट ऑफ इट, राईट? कर्मफलाची स्पृहा आहे ना तुम्हाला, याचा अर्थ. इफ यू आर डुईंग इट maybe because of anger, I'm angry at someone and I killed him in that anger. What happened? I got my revenge. Something I got, right? If I got it, कर्मफल मिळालं की नाही मला, म्हणजे मग ते मीच केलं ना. मग कसं मी म्हणेन की ते मी नाही केलं? जो कर्मफळाची पूर्ण इच्छा टाकून ते कर्म करतोय ना, त्यालाच ते ॲप्लिकेबल आहे. Last time ki even if you're killing somebody, like Arjun is also killing. Killing. But that's a duty. It's duty. It's neutral. Correct. It's not like he's expecting. Correct. त्यांना मारून मला खूप मी राजा बनणार किंवा I will. Exactly. He is completely स्थितप्रज्ञ in that Staying case. neutral even before that I have to kill him for the better good. Yes. As you said, the larger purpose. Yes, absolutely. We spoke about. आणि पुढे पुढे त्यांनी एक्सप्लेन केलेलंच आहे की तू त्याचं फळ मला देऊन टाक, यू आर नॉट टेकिंग इट. आणि मग जेव्हा तू असं म्हणतोस ना की हे मी मला त्यातनं कुठल्याही गोष्टीची अपेक्षा नाही आहे, ना मला राज्य पाहिजे, ना मला विजय आणि त्याचं जे काय एक मोठं ॲप्लॉड फ्रॉम पब्लिक, आय डोंट वॉन्ट एनिथिंग ऑफ दिस, देन यू आर नॉट डुईंग दॅट कर्म. सो इट्स व्हेरी क्विकली टेस्टेड वेदर समवन इज यू डुईंग इट ॲज अ कन्व्हिनियन्स ऑर इट्स ट्रू. हे लगेच कळतं. हे कनेक्शन तुम्ही लावत, मला लक्षात दिली. अजून एक हे होऊ शकतं की फॉर एक्झाम्पल फॉर पीपल की फळाची इच्छा नाही ठेवायची किंवा कुठलंही, तर इट कुड ऑल्सो लीड टू लेझीनेस. म्हणूनच मग बघ ना, सगळ्याची उत्तरं आहेत. कारण मी काय करणार, मी कशाला करतो, म्हणजे आय डोंट वॉन्ट एनिथिंग. हाच प्रश्न 3ऱ्या अध्यायात सुरुवातीला अर्जुनांनी विचारला की नाही कर्मयोगामध्ये, जर का सगळा आत्माच आहे, सगळं तेच आहे, ते बदलणार नाही आहे, तर तू मला या घोर कर्माला का प्रवृत्त करतोस? मग मला करायचंच नाही ना, मी बसतो ना खाली या रथामध्ये, मी काहीच न करत. तेव्हाच त्यांनी सगळं पुढचं उत्तर दिलं, यू कांट स्टे विदाऊट कर्म, अँड इफ यू कांट स्टे, वाय टू क्रिएट न्यू सायकल्स? त्यापेक्षा तुझ्या ड्युटीज कर, आणि त्या कशा कर, अशा कर, कर्मफळाची इच्छा न करता. सी दॅट प्रोग्रेशन, आणि देन इट्स अ पाथ. एकानंतर एक गोष्टी क्लिअर करत गेला आहे तो, राईट? देन वी जस्ट एक यातला इम्पॉर्टंट पुढचा पार्ट मला सांगायचा आहे तो, देन ही कम्स टू कन्सेप्ट ऑफ यज्ञ. आपण मागच्या वेळेला याच्यावर बोलत होतो, थोडासा पार्ट कर्मयोगामध्ये आहे यज्ञ. यज्ञ म्हणजे काय ते आय नॉट गो थ्रू इट इन डिटेल, कारण ते मागच्या सेशनला आपण बोललो आहे. यज्ञ वेगवेगळ्या प्रकारचे असतात. यज्ञाचा अर्थ ही कर्मफळं जी आहेत ती मला देऊन टाकणे. आता ती मला देणे कशी, त्याचे वेगवेगळे मार्ग आहेत. म्हणजे व्हॉट यू आर डुईंग, तू त्या कर्मामध्ये दिसतोयस मला, पण तू कर्म करत नाही आहेस, ॲक्च्युली अकर्ता आहेस का, तर कर्मफल तू मला देतो आहेस. मग ते देण्याच्या वेगवेगळ्या पद्धती कशा आहेत? पीपल डू डिफरंट थिंग्स फॉर दिस. की दैवमेवापरे यज्ञ योगो पवाससने ब्रह्माग्नावपरे यज्ञम यज्ञेन एव अपयुह्यती. काही योगी जे असतात ते निरनिराळ्या यज्ञातील आहुती, म्हणजे हवीर द्रव्य जी असतात, समिधा असतील, तूप असेल, पुरोडाश म्हणून एक आहुती असते, ती ऋग्वेदामध्ये सांगितलेली आहे. या सगळ्या आहुती वेगवेगळ्या, तीळ असतात, किंवा इवन कणिक असते. तो या सगळ्या गोष्टी ज्या हवीर द्रव्य जी आहेत ती वेगवेगळ्या यज्ञांमध्ये समर्पण करतात, आहुती देतात, आणि देवदेवतांची उपासना करतात.
म्हणजे हा यज्ञ कोणाचा, तर हा इंद्राचा यज्ञ. मम्मी हा गणेश याग करतात लोक, तर ते गणपतीचा यज्ञ असतो. शतचंडी असतं. हां, नवचंडी करतात किंवा हे सगळं काय आहे, तर हे वेगवेगळ्या देवदेवतांची केलेली यज्ञ आहेत. ती का? कारण त्यातनं फळ लवकर मिळतं. यू आर फोकसिंग ऑन समथिंग दॅट आय वॉन्ट. आता हे That's why. पुत्रकामेष्टी यज्ञ दशरथाने केला पुत्र व्हावा म्हणून. हां, सो हे वेगळं, दिस इज फॉर कर्मफल. आणि काही योगी ब्रह्मरूप अग्नीत आहुती अर्पण करतात. सो मी जेव्हा त्या ब्रह्माच्याच अग्नीमध्ये माझीच आहुती देतो, थोडक्यात काय, आय लूज माय आयडेंटिटी. दॅट इज द सुप्रीम यज्ञ. मी आहुती कसली दिली? माझीच आहुती. सो पुढे इतके वेगवेगळे. आता श्रोत्रादीनी इंद्रियाण्यन्ये संयमाग्निषु जुह्वती शब्दादीन विषयान अन्य इंद्रिया. किती प्रकारचं सांगितले त्यांनी, की काही जण श्रवणादी क्रियांचा आणि इंद्रियांचा, म्हणजे ऐकणं वगैरे या ज्या क्रिया आहेत, आणि इंद्रियांचा चित्तसंयम रूपी अग्नीत होम करतात. जे चित्तवृत्ती निरोधा योग, हा चित्तवृत्ती निरोधा जे पातंजल योगसूत्र जे आहे, चित्ताचा संयम, चित्ताचं नियमन, रेग्युलेशन ऑफ चित्त, हा अग्नी धरून त्यामध्ये इंद्रियांचा होम करतात. इंद्रिय जाळतात. म्हणजे थोडक्यात काय, विषय सुख मला नकोत. जी इंद्रिय सुख जी आहेत, टेस्टी फूड, ग्रेट सीनरी, ग्रेट म्युझिक, ऑल दीज आर द एक्सपिरियन्सेस ऑफ दिस ज्ञानेंद्रिय सेन्सेस. त्यांचा होम ते जाळतात त्याच्यामध्ये. कशामध्ये? चित्तसंयम. जेव्हा मी चित्तसंयम करतो, चित्ताचं नियमन, रेग्युलेशन ऑफ माय चित्त, आय एम ॲक्च्युली डुईंग व्हॉट? आय एम बर्निंग ऑल दीज सेन्सरी एक्सपिरियन्सेस. Because I will not take them. If I want to regulate my chitta, I will not take these experiences, because that actually makes my chitta go out, which I am restricting. So तो यज्ञच आहे, तो होम आहे, जाळून टाकणं आहे ते. किंवा काही जण मन आणि इंद्रिय यांचा संयम करून, त्यांचं रेग्युलेशन करून आत्मसाक्षात्काराची इच्छा करतात. आय शुड गेट दॅट द रिअलायझेशन, द सेल्फ रिअलायझेशन आय वॉन्ट. So they will regulate mind and senses. हे काय करत असतात? इंद्रियांच्या आणि प्राणांच्या क्रियांचं चित्तसंयम, आत्मसंयम रूपी अग्नीमध्ये दहन करतात. दिस इज ऑल यज्ञ. हे सगळे यज्ञच आहेत. बिकॉज व्हॉट यू वॉन्ट आउट ऑफ इट? नथिंग. यू आर ॲक्च्युली ऑन द पाथ ऑफ रिअलायझिंग युअर सेल्फ. यू डोंट वॉन्ट एनी पर्टिक्युलर एक्सटर्नल थिंग थ्रू दिस. हे आता हठयोगामध्ये अपाने जुह्वती प्राणम प्राणेपानम तथा परे प्राणापान गती रुद्ध्वा प्राणायाम परायण. जे प्राणायाम परायण आहेत, म्हणजे जे प्राणायामाचा मार्ग स्वीकारलेले आहेत, हठयोगी आहेत नाथ संप्रदायामध्ये, हे लोक काय करतात? प्राणाचा अपानामध्ये होम करतात. प्राण हा अपानामध्ये जाळतात आणि अपान प्राणामध्ये जाळतात. आपण जेव्हा महाबंध लावतो तेव्हा काय करतो? महाबंध हा 3 बंधांचं कॉम्बिनेशन आहे. मूलबंध, उडियान आणि जालंधर. ह्याच्यामध्ये मूलबंधामुळे अपान जो अधोगामी असतो तो वरती येतो, त्याची दिशा उलटी होते. मूलबंधामुळे तो उलटा जायला लागतो. जालंधर बंधामुळे जो प्राण हा ऊर्ध्वगामी आहे तो अधोगामी होतो. ते दोन्ही भेटतात मणिपूर चक्रामध्ये. आणि मणिपूर चक्र इज द फायर चक्र, ते सूर्याचं चक्र आहे. तिथे हे 2 ऑपोजिट फोर्सेस एकत्र आल्यामुळे एक मोठा स्फोट होतो. आता दिसत नाही स्फोट, म्हणजे इट रिलीजेस ट्रिमेंडस एनर्जी. सो हा काय आहे? हा प्राणाचा अपानात आणि अपानाचा प्राणात होम आहे. इफ यू कनेक्ट दिस श्लोक टू दॅट, हठयोग प्रदीपिकेमध्ये सांगितलं, त्याचं कनेक्शन बघ कसं आहे. म्हणजे प्राण आणि अपान हे एकत्र येऊन तो होम, तोच यज्ञ, तो यज्ञ आहे. that blast, that explosion that happens because of this is actually you are
बर्निंग प्राण इंटू अपान अँड अपान इंटू प्राण. जे अपाने जुवती प्राणम प्राणे पानम तथा परे. प्राणापान गती मृध्वा. प्राण आणि अपानांची गती रोखून जेव्हा हे असं करतात ते कोण करतात? प्राणायाम परायण. हा जे प्राणायाम परायण आहेत, प्राणायामाचा मार्ग स्वीकारलेले आहेत. सो असं करत हे पुढे सगळं श्लोकांबद्दल सांगितलं. सर्वेपी येते यज्ञविदो. हे सगळेच यज्ञविद आहेत, म्हणजे हे सगळेच यज्ञ करणारे अतिशय मोठ्या योग्यतेचे योगी आहेत, ज्ञानी आहेत. एव्हरीथिंग इज राईट. या येस, एव्हरीथिंग इज राईट. मार्ग तुम्ही या ह्यातलं काही चुकीचं नाही, सगळं बरोबर आहे. यज्ञशिष्टामृत भुजो यांती ब्रह्म सनातनम. हे सगळे शेवटी त्या सनातन ब्रह्माला जाऊन पोचतात. हे आता पुढे ज्ञानाचं महत्त्व सांगितलं. म्हणजे त्यांनी आधी कर्मसन्यास सांगितला सगळा, की कर्मसन्यास म्हणजे कर्मफळाची आसक्ती सोडून देणे, ते मला देऊन टाकणे, आणि करता असूनही अकर्ता कसं व्हायचं हे त्यांनी सगळं सांगितलं. ह्याच्यामध्ये यज्ञाचा भाग आला की जेव्हा हे यज्ञ जेव्हा करता तेव्हा आपोआपच तुम्ही करते असूनही अकर्ते होता. कारण तुम्ही या सगळ्या तुमच्या इच्छा अपेक्षांचा पूर्ण ह्याच्यामध्ये तुम्ही यज्ञामध्ये होम करून टाकता. सो नथिंग रिमेन्स. व्हॉट यू आर डुईंग इज ओनली ड्युटी. दॅट इज कर्मसन्यास. आणि नाव ही सेइंग ज्ञानाचं महत्त्व काय आहे. श्रेयान द्रव्यम श्रेयान द्रव्यमयात अज्ञानात यज्ञ परंतप सर्वं कर्माखिल पार्थ ज्ञाने परिसमाप्यते. सगळी कर्म जी तू ही करतोयस ना अर्जुना, द्रव्य यज्ञापेक्षा, आता ह्या यज्ञामध्ये जे द्रव्य आपण पुरोडाश म्हणा, कणिक, तांदूळ, वॉटेवर, हे द्रव्य आहे. द्रव्य यज्ञापेक्षा ज्ञानयज्ञ श्रेष्ठ आहे. कारण अर्जुना, सर्व कर्मरूप यज्ञ जी तुम्ही करताय आत्ताही, आणि आता आपण कर्मबद्दल जेव्हा बोलतो आहे तेव्हा आपण कर्म हे यज्ञच आहे या कॉन्टेक्स्टनी बोलतो आहे, बिकॉज वी हॅव गिवन अप द एक्सपेक्टेशन ऑफ द फूड. सो सगळ्या कर्मरूप यज्ञांचं सर्वम कर्माखिल पार्थ अर्जुना, सगळी कर्म ज्ञाने परिसमाप्यते. ह्याचं रूपांतर, पर्यवसान, कल्मिनेशन ज्ञानामध्ये होतं. सो ऑल दिस वेन यू डू, यू आर गोइंग टू रीच व्हॉट? यू आर गोइंग टू रीच ज्ञान शेवटी. हां, द्रव्य यज्ञापेक्षा ज्ञानयज्ञ श्रेष्ठ आहे. म्हणजे जो ज्ञानासाठी केलेला यज्ञ आहे तो श्रेष्ठ आहे. इट इज मोर. या आणि याचं कारण काय? तर सर्व कर्म अखिल म्हणजे पूर्णपणे सर्व कर्म पार्थ अर्जुना ज्ञाने परिसमाप्यते. दे कल्मिनेट इन टू ज्ञान अल्टिमेटली. तद्विधी प्रणिपातेन मला हे ज्ञान तू कसं मिळवशील? तर तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्वदर्शिनः. आता याचा रूढ अर्थ आधी सांगतो. ह्याच्यात एक गंमत आहे या श्लोकामध्ये, आणि फार इंटरेस्टिंग गंमत आहे. पण त्याचा रूढ जो अर्थ आहे, जो वाईडली ॲक्सेप्टेड आहे, तो असा आहे की तद्विधी म्हणजे हे जाण अर्जुना, प्रणिपातेनं म्हणजे जे ज्ञानी आणि तत्वदर्शी आहेत, म्हणजे आपले गुरुजन, हे ज्ञानी आहेत, तत्वदर्शी, ते तत्व जाणणारे, तर त्यांना प्रणिपातेनं म्हणजे नमस्कार करून, परिप्रश्नेनं त्यांना प्रश्न विचारून. सो वी कीप आस्किंग क्वेश्चन्स टू काकू इज दिस. परिप्रश्नेनं त्यांना प्रश्न विचारून, आणि सेवया म्हणजे त्यांची सेवा करून. जेव्हा तू त्यांची उपासना अशा प्रकारे करशील तेव्हा काय होईल? उपदेक्षन्ति ते ज्ञानम, ते तुला जे तत्वदर्शी आणि ज्ञानी आहेत ते तुला ज्ञानाचा उपदेश करतील. म्हणजे तू हे ज्ञान कसं मिळवतो? तर ते असं मिळव. हां, प्रणिपातेनं परिप्रश्नेनं सेवया. मग तुम्ही केल्या ते तत्वदर्शी आणि ज्ञानी आहेत ते तुम्हाला ज्ञानाचा उपदेश करा. हा वाईडली ॲक्सेप्टेड मिनिंग, हे वाईडली ॲक्सेप्टेड मिनिंग आहे. यातली एक गंमत अशी आहे की ओ अच्छा. तर ते संस्कृतमध्ये ते ज्ञानम असं लिहिलं तर इट बिकम्स वन वर्ड विच इज अ कंबाईंड वर्ड. आणि मग तो सोडवताना कसा सुटतो? तर ते प्लस अज्ञानम. ओके, इट ॲक्च्युली ओव्हरटर्न्स द मिनिंग एंटायरली.
उलटा अर्थ होतो. ज्ञानमच्या जागी अज्ञानम लिहिलं तर काय होईल? आणि ते तसं लिहिताना म्हणजे अवग्रह जर का दिला तरी तो जो मीटर आहे ना तो चुकत नाही. त्यामुळे दॅट इज ऑल्सो अ व्हॅलिड प्रपोजिशन दॅट यू कॅन ऑल्सो डू दॅट ग्रॅमॅटिकली. तर इथे एक साईबाबांच्या चरित्रातली गोष्ट आहे. ते तर म्हणजे ते दिसायला मुसलमान, फकीर, मशिदीत राहणारे वगैरे वगैरे. त्यांचे एक नानासाहेब चांदोरकर म्हणून जवळचे भक्त होते आणि नानासाहेब हे अतिशय विद्वान होते. पूर्ण संस्कृतचा अभ्यास होता, सगळं गीता पाठ होती अख्खी. आणि कायम बाबांचे पाय शेपत असताना किंवा कायमच ते तोंडात गीता असायचीच, म्हणजे पुटपुटत त्यांचं कायम चालायचं. असं मोठ्यांना नाही, अगदी मनातल्या मनात आणि असं तोंडात थोडं पुटपुट. तर हे चाललेलं असताना अचानक बाबा त्यांना म्हणले की नाना काय रे पुटपुटतोयस, मला जरा ऐकू दे की, जरा मोठ्यांदा बोल की. असं एकदम एका पॉईंटला ही इंटरजेक्टेड, काय पुटपुटतोय जरा मोठ्यांदा म्हण की, मला ऐकू दे. तेव्हा त्यांचा हा श्लोक चालला होता, त्यांचं जे चाललं होतं मनातल्या मनात, तेव्हा त्यांचा हा श्लोक चालला होता की तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेशन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्त्वदर्शिनः. आणि तेव्हा त्यांना बाबा एकदम म्हणले की तो ज्ञानमच्या अलीकडचा अवग्रह विसरू नकोस म्हणे. आता हे त्यांच्याकडनं एक्सपेक्टेडच नाही आहे, पण त्या अवग्रहामुळे काय होतं ते हे होतं. आणि मग पुढे बाबाने त्यांना असं सगळं सांगितलं की अरे नाना, ज्ञानाचा उपदेश केला जाऊ शकत नाही. ज्ञान तुम्ही जो अर्थ घेताय उपदेशन्ति ते ज्ञानम, ते तत्वदर्शी आणि ज्ञानी तुम्हाला ज्ञानाचा उपदेश करतात. ज्ञानाचा उपदेश केलाच जाऊ शकत नाही, कारण ज्ञान हे स्वयंप्रकाशी स्वयंसिद्ध आहे, ते एव्हरलास्टिंग इटर्नल आहे. तुमच्या मनावर जे मळं भालेलं आहे ते अज्ञान आहे, जी अविद्या पहिल्या क्लेशापासून सुरुवात झालेली आहे अविद्येच्या. म्हणून द्रष्टा आणि जीवात्मा वेगळे झाले, जीव वेगळे झाले. त्या मलविक्षेपाचं ते आवरण आहे वर्ण. आणि त्यांनी अशी अनेक एक्झाम्पल दिलेत की जसा धूर हा किंवा राख आणि धूर हे जसे अग्नीला आच्छादून टाकतात, कव्हर करून टाकतात, ती अग्नी दिसत नाही. तुम्ही त्याच्यावरची राख झटकलीत तर तो पुन्हा प्रज्वलित होतो, तो आहेच आहे तिथे, तुम्ही त्याला आणलं नाहीत, तो होताच. किंवा ढग आलेत आत्ता म्हणून ऊन, पण सन इज ऑलरेडी देअर. तो काय तुम्ही वेगळा आणत नाही, तुम्ही फक्त ढग बाजूला करता. म्हणून गुरु काय करतो, तुम्हाला तुमचं अज्ञान दाखवतो. तुमच्या अज्ञानाचं रिअलायझेशन गुरु तुम्हाला करून देतो आणि म्हणून ते बाजूला सारता येतं. तुम्हाला मी अज्ञानी आहे, इफ यू रिमेंबर आपण जे बोललो होतो की इज अनकॉन्शियस इनकॉम्पिटन्स. जेव्हा तुम्ही अनकॉन्शियस इनकॉम्पिटन्सच्या लेवलला असता तेव्हा मी इनकॉम्पिटंट आहे हेही तुम्हाला माहीत नसतं. मग पुढे जेव्हा तो कॉन्शियस इनकॉम्पिटन्स होतो तेव्हा तो माणूस मुमुक्षू बनतो ना. मला मोक्षाची इच्छा का आहे, कारण मला या सगळ्यात अर्थ नाही हे कळलं. मग मला आता माझं अज्ञान लक्षात आलं, आता मला ज्ञानाची इच्छा आहे. म्हणजे मी काय करणार आहे, तर ज्ञान कुठनं आणणार नाही आहे, ते माझ्यामध्येच आहे. सो यू नो द प्रॉब्लेम, दॅट्स वाय यू कॅन सॉल्व द प्रॉब्लेम. इफ यू डोंट नो द प्रॉब्लेम यू विल नेव्हर बी एबल टू सॉल्व द प्रॉब्लेम. सो मला जर का हेच माहीत नाही की मी अज्ञानी आहे, तर मला ज्ञान कसं प्राप्त होईल. म्हणून उपदेशन्ति ते अज्ञानम ज्ञानिनस्तत्त्वदर्शिनः, तुला ते अज्ञान दाखवतात. आणि इथे गंमत बघा, उपदेशन्ति याचा अर्थ उपदेश करणे असा तर होतो, पण त्याचा खरा जर का तुम्ही शब्दशः लिटरल मिनिंग बघायला गेलात संस्कृतमध्ये तर ईक्ष उपद ईक्षन्ति, ईक्ष म्हणजे बघणे आणि उपदेक्ष म्हणजे दाखवणे, हा त्याचा खरा अर्थ आहे. सो लिटरल सेन्समध्ये राईट. सो ते तुम्हाला काय दाखवत आहेत, तुमचं अज्ञान दाखवत आहेत. दे आर मेकिंग यू अवेअर ऑफ युअर ओन इग्नोरन्स अँड नाव ऑनवर्ड यू विल टेक एफर्ट्स टू रिमूव्ह दॅट इग्नोरन्स. ज्ञान हे आपलंच प्रकाशेल, तेच फक्त ते कव्हर्ड आहे. मलविक्षेपाचं आवरण आहे. मल म्हणजे इम्प्युरिटीज इन माइंड, इन बॉडी, वॉट एव्हर इज ऑल मल. विक्षेप इज दॅट आउट गोईंग टेंडन्सी ऑफ चित्त, बहिर्मुखता.
म्हणजे विक्षेप, बाहेर फेकलं जातं ते असं चित्त सगळीकडे. ते आतमध्ये आत्म्यावर एकाग्र होत नाही कारण ते बाहेर जातं. हा विक्षेप आहे. आणि आवरण म्हणजे अविद्येचं आवरण. मी वेगळा आहे आत्म्यापासनं हे जे माझी समजूत आहे, हे आवरण आहे अविद्येचं. या 3 गोष्टी म्हणजे अज्ञान, ते गुरु दाखवतो आणि मग ते बाजूला जातं. ते जेव्हा जातं तेव्हा ज्ञान स्वयंप्रकाशित आहे, ते प्रकाशित होतं आपलं आत्म्यात. द ब्लिस. सो रमण महर्षी यूज टू से दॅट असं काही म्हणे सेल्फ रिअलायझेशन असं नाही होत की वरनं काहीतरी असं एक झोत पडतो प्रकाशाचा आपल्या अंगावर. ही सेज इट when that self is realized, the bliss blazes forth from within all at once. So jnana comes to you all at once. It doesn't come gradually. कारण ते आवरण निघालं, जसं आपण कापड काढलं की दिवा हळूहळू असा मोठा नाही होत, तो असतोच. ढग गेलं की ऊन एकाच वेळेला पडतं, तसं ते ज्ञान प्रकाशित होतं. आणि म्हणून हा उपदेश आहे अज्ञानाचा, ज्ञानाचा नाही. फार एक्सलंट त्याचं एक ते त्या कथेमध्ये आहे. एनिवे, सो आपण विल कम टू द लास्ट पार्ट ऑफ इट. या नहि ज्ञानेन सदृशम पवित्र, हे पण एक वेल नोन श्लोक आहे. नहि ज्ञानेन सदृशम पवित्रमिह विद्यते तत्स्वयं योग संसिद्धा कालेन आत्मनि विंदती. या जगामध्ये ज्ञाना इतकं पवित्र दुसरं काही नाही. ही ज्ञानाची महती आहे, हे ज्ञानाचं महत्त्व आहे. ज्ञान कर्मसन्यास योग नाव का दिलं आहे? कारण कर्मसन्यास आधी सांगितला काय आहे आणि मग ज्ञानाचं महत्त्व सांगितलं. कर्मसन्यास हा तुम्हाला ज्ञानाकडे घेऊन जातो आणि ते ज्ञान हे सर्वश्रेष्ठ, या जगात ज्ञाना इतकं पवित्र दुसरं काहीही नाही. आणि ज्ञान म्हणजे कुठलं? आत्मज्ञान. What we call is very important to differentiate between the two. What we think our knowledge is, we call it knowledge. It's only information. It is not knowledge. If I am right now, what I am doing is relaying information to you. This is not ज्ञान. ते मलाही नाही आहे. मला इन्फॉर्मेशन आहे खूप सारी, बिकॉज आय रीड अ लॉट अँड आय कीप टॉकिंग टू अदर पीपल. पण दॅट इज गॅदरिंग ऑफ इन्फॉर्मेशन विच विल कीप गॅदरिंग whenever you, and you may use it at your will, but that is information. ज्ञान हे आत्मज्ञानच आहे फक्त, दुसरं कुठलं नाही. जे आत्मज्ञान जेव्हा होतं ते ज्ञान या जगात सर्वश्रेष्ठ आहे. त्याहून पवित्र असं या जगात दुसरं काहीही नाही. तत्स्वयं योगसंसिद्धा, हे ज्ञान ज्याला प्राप्त झालेलं आहे तो कालेनं म्हणजे काही कालांतराने इव्हेंच्युअली आत्मनी विंदती, स्वतःला जाणून घेतो. म्हणजे सेल्फ रिअलायझेशन त्याला होतं. आणि हे ज्ञान कोणाला मिळतं? नाही, आहे पुढे थोडंसं आहे. हे ज्ञान कोणाला मिळतं? श्रद्धावान लभते ज्ञानम तत्परः संयतेंद्रियः ज्ञानम लब्ध्वा पराम शांतीम अचिरेण अधिगच्छति. हे ज्ञान कोणाला मिळतं? तर श्रद्धावान जो आहे. 2 श्लोक एकत्र आपण हे करू शकतो. हे श्रद्धावान लभते ज्ञानम तत्परः संयतेंद्रियः ज्ञानम लब्ध्वा पराम शांतीम अचिरेण अधिगच्छति. अज्ञश्च अश्रद्धदानश्च संशयात्मा विनश्यति न अयम लोकोस्ति न परो न सुखम संशयात्मनः. हे दोन्ही एकत्र आहेत. श्रद्धावान जो आहे, जो ज्याला फेथ आहे, ज्याच्यामध्ये श्रद्धा आहे. I smell that normal, that smell which I usually असं सांगेन नंतर, ते मधनंच येतं ते. श्रद्धावान लभते ज्ञान, जो श्रद्धावान आहे त्याला हे ज्ञान मिळतं. तत्परः संयतेंद्रिय, इंद्रिय ज्यांनी संयत म्हणजे नियमित केलेली आहेत, रेग्युलेट केलेली आहेत. आणि ज्ञानम लब्ध्वा, हे ज्ञान प्राप्त करून पराम शांतीम अचिरेण अधिगच्छति. अचिरेण म्हणजे एव्हर लास्टिंग आणि पराम शांतीम म्हणजे सुप्रीम शांती, जी माझ्या ठिकाणी आहे, जी माझी शांती, ती त्याला अचिरेण कायमची प्राप्त होते. अज्ञ म्हणजे जो अज्ञानी आहे तो, जो अनकॉन्शियस इनकॉम्पिटन्सच्या लेवलला आहे तो, आणि अश्रद्धधानश्च जो अश्रद्ध फेथलेस आहे
आणि संशयात्मा आहे, म्हणजे ही कीप्स डाऊटिंग एव्हरीथिंग. विनश्यती, त्याचा नाश होतो. न अयम लोकः अस्ति, त्याला इहलोकही प्राप्त होत नाही. म्हणजे न अयम लोकः अस्ति न परो न सुखम, त्याला इहलोकही नाही, परलोकही नाही आणि सुखही नाही. आणि देन वी विल फायनली कम टू द लास्ट वन. तस्माद अज्ञानसंभूतं रुत्स्थं ज्ञानासीनात्मनः छित्वैनं संशयं योगमातिष्ठोत्तिष्ठ भारत. आतिष्ठ आणि उत्तिष्ठ भारत, योगम आतिष्ठ. याचा अर्थ काय आहे? अशा रीतीने हे सगळं सांगून झालं. तुला मी ज्ञान हे सांगितलं की कर्म, म्हणजे जस्ट टू समराईज ऑल दिस, की कर्म योगानंतर आपण इथे आलेलो आहोत. त्यामुळे कर्म करणे हे सांगितलं तिसऱ्या अध्यायात. पण कर्म कसं करायचं, त्या फळाची इच्छा सोडून कर्म कसं करायचं, करता होऊनही अकर्ता कसं व्हायचं, हे कर्मसन्यास या भागात सांगितलं. आणि ते कर्मसन्यास, या अशा प्रकारे संन्यासी यज्ञ म्हणून जेव्हा तू हे कर्म करशील तेव्हा त्याचं कल्मिनेशन कशात होणार आहे, तर ज्ञानात होणार आहे. आणि मग ज्ञानाचं महत्त्व काय आहे, ते ज्ञान काय श्रेष्ठ आहे, ते आत्मज्ञान कसं आहे, ते तुला कशा पद्धतीने मिळेल, जे तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेने सेवा, तोही मार्ग दाखवला आहे. त्या गुरुला तू शरण जा, त्याला नमस्कार कर, त्याची सेवा कर, त्याला प्रश्न विचार. त्यातनं तुला या अज्ञानाचं रूप कळेल आणि अज्ञानाचं रूप कळल्यामुळे तू ते बाजूला सारून गुरुच्याच कृपेने ज्ञान प्रकाशित होईल. ह्यापेक्षा महत्त्वाचं आणि पवित्र असं या जगात काहीही नाही. तस्मात अज्ञानसंभूतम, जे तुझ्या हृत्स्थ म्हणजे हृदयात एस्टॅब्लिश झालेला, बसलेला असं जे असं जे अज्ञान आहे, म्हणजे हे अज्ञानात तुझ्या हृदयामध्ये जे असं अज्ञान बसलेलं आहे या सगळ्या भ्रमामुळे तुझ्या, याला ज्ञानासीनात्मनः, म्हणजे ज्ञान असी, ज्ञानाची तलवार, त्या अज्ञानाला ज्ञानाच्या तलवारींनी कापून, छित्वा, तोडून, त्या ज्ञानाच्या तलवारींनी तुझ्या हृदयात बसलेलं जे अज्ञान आहे त्याला तोडून, त्याला मारून, कापून, संशयम, हा संशय जो बसलेला आहे, संशय बसलेला आहे. अज्ञानसंभूतम म्हणजे अज्ञानातनं निर्माण झालेला, अज्ञानातनं निर्माण झालेला तुझ्या हृदयात बसलेला जो संशय आहे. आणि अलीकडे त्यांनी काय सांगितले, संशयात्मा विनश्यती. संशयात्मा, जो संशय घेणारा आहे, त्याला जो सारखा डाऊटिंग नेचरचा माणूस आहे, त्याचा नाश होतो. सो हा जो संशय कुठनं आला, अज्ञानातनं आला आणि हृदयामध्ये बसलेला असा जो संशय आहे त्याला ज्ञानाच्या तलवारीनी छित्वा, त्याला तोडून, योगम आतिष्ठ म्हणजे योगामध्ये स्थिर हो, आणि उत्तिष्ठ भारत, अर्जुना उठ. हा याचा शेवटचा श्लोक आहे. सो दॅट प्रोग्रेशन इज व्हेरी वेल एस्टॅब्लिश्ड. Use knowledge to cut the doubt in your heart. And rise above. Yeah. And stand up. युद्धाला उभा राहा. उत्तिष्ठ भारत. जो काय जो बसलास खाली, तू पत्कल मारून तिथे धनुष्य टाकून उभा राहा. आणि योगम आतिष्ठ हे महत्त्वाचं आहे. त्यात उभा राहा म्हणजे कसा, योगा हे योगशास्त्र आहे, हे योगज्ञान आहे तुला मी दिलेलं. सुरुवातच काय केली आहे की हा पुरातन योग मी विवस्वानाला सांगितला. पहिला श्लोक जो आपण बघितला, विवस्वानाने तो मनूला सांगितला, मनूनी इक्ष्वाकुला सांगितला, असं करत करत आणि मग तो जो मध्ये लुप्त झाला तोच योग, एन्शंट पुरातन योग मी आज तुला सांगत आहे. सो शेवटी तरी शेवटच्या श्लोकात सांगितले योगम आतिष्ठ म्हणजे योगामध्ये आता तू स्थिर हो, गेट एस्टॅब्लिश्ड, म्हणजे योगयुक्त होऊन कर्म कर. जसं तिसऱ्या अध्यायाच्या योगस्थ कुरु कर्म आणि संगम त्यक्त्वा धनंजय सिद्ध्यो समो भूत्वा समत्वम योग उच्यते. योग म्हणजे काय तर हे योगस्था कुरु कर्माणी, योगामध्ये स्थिर होऊन तू कर्म कर. संगम त्यक्त्वा धनंजय, डिटॅचमेंट
डिटॅच होऊन कुठल्याही या सगळ्या कर्मांची जी अटॅचमेंट आहे तुला की हे कर्म मला आवडणारं काम आहे, ही जी अटॅचमेंट असते ती सोडून सिद्ध सिद्ध्यो समोभूतवा, सिद्धी आणि असिद्धी म्हणजे ते काम लॉजिकल एंडला गेलं काय आणि नाही गेलं काय याला समान करून जेव्हा तू ही कर्म करशील ती कर्म तू कर, कारण समत्वम योग उच्यते. योग म्हणजे समत्व, योग म्हणजे समबुद्धी. जी ड्युॲलिटी आहे ती पूर्णपणे काढून टाकून Union of the mind. येस एव्हरीथिंग इज योग. सो योग हा शब्द कुठनं आला आहे तर युज धातू संस्कृतमधला. युज म्हणजे टू कनेक्ट, जोडणे. योजना असा आपण जो शब्द मराठीत वापरतो त्याचाच फॉर्म आहे. युज म्हणजे जोडणे. तर युजवरनं योग हे नाऊन तयार झालेलं आहे. सो कनेक्शन इज योग. आणि ते कनेक्शन कसं समक म्हणजे हे पण सारखंच मला हे पण तेच आहे. आय हॅव गॉट नो टू डिफरंट थॉट्स अबाउट टू डिफरंट थिंग्स. सिद्धी झाली कामाची किंवा नाही झाली हे दोन्ही मला सेमच आहे. मला यश मिळालं किंवा अपयश मिळालं मला सेमच आहे. मला यशाने मला फार प्लेजर मिळणार नाही आहे आणि अपयशाने मला दुःखही होणार नाही. याला समत्व दोन्हीकडे बघण्याचा एकच दृष्टी जी आहे त्याला योग म्हणतात. म्हणून ते त्यांनी काय झालं योग मातिष्ठ, योगामध्ये स्थिर हो म्हणजे तुझ्या अंगी समत्व आण. हे युद्ध तू जिंकलास किंवा नाही जिंकलास या दोन्ही गोष्टी समकर, त्याला योगात स्थिर होणं म्हणतात. ड्युटी म्हणून कर, फळ मला देऊन टाक म्हणून कर्मसन्यास आहे. आणि त्याच्यातनं काय होणार आहे शेवटी ज्ञानच प्राप्त होणार आहे तुला. दॅट्स इट. ते जे फर्स्ट श्लोक होतं तर यू सेड की ते पास द मनी. मनु इज सपोज टू बी द फर्स्ट किंग ऑफ ह्युमन बिईंग. सूर्या या म्हणजे फर्स्ट किंग एव्हर. मनुस्मृती हा ग्रंथ आहे. सो मनुस्मृती या ग्रंथामध्ये पूर्ण समाजाचं डिझाईन आहे, पूर्ण सोसायटीचं डिझाईन आहे. म्हणजे कोणी काय करावं, कोणाची कर्तव्य काय. આદિનાથ ભગવાનનું જે સ્વરૂપ છે ઇટ ઇઝ સમથિંગ લાઈક આદેશ્વર ભગવાને આખી સિસ્ટમ એગ્રીકલ્ચર કલાના Correct. સિવિલાઇઝેશન Yes. त्याच्या आधी ते नव्हतंच या civilization. सो हुज रिस्पॉन्सिबिलिटी इज व्हॉट. त्यांना वाटून दिलेल्या गोष्टी आहेत. मनू वॉज द फर्स्ट किंग एव्हर हू क्रिएटेड ऑल दिस. आणि ही इज सपोज टू बी सन ऑफ सूर्य. विवस्वानाने मनूला ते ज्ञान दिलं. मनूनी असं पुढे असं सगळं त्या वंशातच सगळं आहे. इक्ष्वाकू सूर्यवंश. सो इट्स मोर ऑन अ रिलिजियस साईड ॲक्च्युली बिकॉज मनुस्मृती खूप काय काय सांगते की तुम्ही मग ही अमुक अमुक यज्ञकर्म करायची, मग हे सगळे डूज अँड डोंट्स. आणि पण इट वॉज नेसेसरी फॉर सोसायटी टू वर्क. या सो आपण हे आता जे आज चौथा अध्याय सगळा पूर्ण आपण केला. पुढचा जो अध्याय आहे तो कर्मसन्यास योग आहे. सो कर्मसन्यास या गोष्टीवरती थोडं आणखी इलॅबोरेशन आहे. विच इज स्मॉलर अध्याय ॲक्च्युली, हार्डली लाईक 30 श्लोक और लेस दॅन दॅट. आणि 6वा आहे आत्मसंयम योग. सो आपण पुढच्या वेळेला हे 2 अध्याय एकत्र करू, कारण कर्मसन्यास योगावर फार इलॅबोरेट आता करायची आवश्यकता नाही आहे. आपण ऑलरेडी कर्मयोग आणि ज्ञानकर्म संन्यास योग या 3ऱ्या आणि 4थ्या अध्यायामध्ये त्याच्यावरती खूप इलॅबोरेट केलेलं आहे. सो दॅट विल बी समवॉट सिमिलर इन 5वा अध्याय. 6वा अध्याय आत्मसंयम योग मात्र विल टेक सेपरेटली बिकॉज इट इज दॅट योगशास्त्र विच वी फॉलो. आत्मसंयम याचा अर्थ आत्म्यावर केलेला संयम. आणि संयम डज नॉट मीन कंट्रोल ऑर रेग्युलेशन हिअर. इट मीन्स त्याला धिस पर्टिक्युलर टर्म इज यूज्ड इन पातंजल योगशास्त्र. अष्टांग योगामधले जी 6, 7 आणि 8 नंबरची अंग आहेत, दॅट इज अंतरंग साधना कोणती, धारणा, ध्यान आणि समाधी, या तिन्हीला मिळून संयम नावे. सो संयम याचा अर्थ आत्म्यावर धारणा, ध्यान आणि समाधी, कॉन्सन्ट्रेशन ऑन आत्मा इज आत्मसंयम. आणि त्याचं सगळं एक्सप्लेनेशन 6व्या अध्यायामध्ये आले. ते इट्स व्हेरी व्हेरी इंटरेस्टिंग. सो विल कंबाईन 5th and 6th नेक्स्ट टाईम. फॉर नाव इट्स 4था आपण संपवला आज. थँक्यू.